तर या खड्यांकडे जर दुर्लक्ष केलं गेलं तर काय होऊ शकतं? हां, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता आपण बोललो, की काही खडे असिम्प्टोमॅटिक असतील, कमी प्रमाणात असतील, तर ठीक आहे. काय उपचार पण लोक घेत नाहीत आणि फार क्वचित उपचाराविना सुद्धा ते दुरुस्त होऊ शकतात. परंतु जेव्हा काही लक्षणं आहेत किंवा खडे खूप जास्त आहेत, मोठे आहेत, तेव्हा उपचार आपल्याला घ्यायला पाहिजे. अन्यथा हा जो ट्रीटेबल डिसीज आहे, ट्रीटेबल एंटिटी आहे, कधी-कधी खूप जास्त जटिल विकार निर्माण करू हं, शकतो हं. आणि ह्याचे काही कॉम्प्लिकेशन्स सुद्धा होऊ शकतात. जसं खूप दिवस इन्फेक्शन राहिलं, तर गॉल ब्लॅडर रप्चर होण्याची शक्यता असते किंवा हे खडे पुढे बाईल डक्टमध्ये अडकून कावीळ होण्याची शक्यता असते किंवा काही पेशंट्समध्ये रेअरली आपण बोललो की कॅन्सर होण्याची शक्यता असते. आणि बऱ्याच वेळेस पेशंटला लक्षणं तर असतातच की, म्हणजे पेशंटला खाल्लेलं अन्न पचत नाही, खूप गॅस होणं, त्यामुळे अस्वस्थता होणं, अगदी शोल्डरपर्यंत पेन होत राहणं किंवा काही खावं म्हटलं तर त्याची सुद्धा भीती वाटणं, अशी लक्षणं तर असतात. म्हणून साध्या लक्षणांपासून आपण याला इग्नोर केलं तर गंभीर लक्षणापर्यंत किंवा आजारापर्यंत सुद्धा याची मजल जाऊ शकते. आणि काही पेशंट्समध्ये असंही लक्षात आलंय जगभरामध्ये, की याच्यामुळे पण टाइप 2 स्वरूपाचा डायबिटीस होणं किंवा काही पेशंट्समध्ये रेअरली हायपरटेन्शन, ज्याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणू, ते वाढणं, असं पण काही पेशंट्समध्ये होताना दिसतं आपल्याला. म्हणून ह्याच्या वेळीच उपचाराचं महत्त्व आहे. सर ॲलोपॅथीमध्ये याचे काय उपचार सांगितलेले आहेत? हां, ॲलोपॅथीमध्ये सुरुवातीला काही वेळेस काही पेशंट्समध्ये मेडिसिन दिले जातात आणि ते मेडिसिन असे असतात, की ही जी खडे आहेत थोडेसे आपण असं म्हणूया, की विरघळवून किंवा वितळवून बाहेर काढणं. एक प्रकारचं गॉल ब्लॅडर एक प्रकारे एम्प्टी करणं. अशा प्रकारची काही मेडिसिन्स ॲलोपॅथीमध्ये सुद्धा आहेत आणि काही पेशंट्समध्ये याचा उपयोग होतो. आणि जर समजा त्याने फायदा होत नसेल, तर ॲलोपॅथीमध्ये कोलेसिस्टेक्टॉमी म्हणजे हा अवयव काढून टाकणं, अशा प्रकारचे उपचार केले जातात. आणि कोलेसिस्टेक्टॉमी केल्यानंतर पेशंटला बरं पण वाटू शकतं. काही अंशी काही लक्षणं त्यांना परत पण जाणवू शकतात. परंतु ऑपरेशन हा एक सरळ मार्ग, एक महत्त्वाचा उपचार म्हणून ॲलोपॅथीमध्ये बघितला जातो. सर कोलेसिस्टेक्टॉमी केल्यानंतर म्हणजे पित्ताशय काढून टाकल्यानंतर सुद्धा पुन्हा खडे होऊ शकतात का? होय. कारण आपण रिझर्वायर असलेला तो जो अवयव आहे तो काढलाय. पण काही पेशंट्समध्ये बाईल डक्टमध्ये परत खडे होण्याची शक्यता असते. कारण आपण अवयव काढलाय, परंतु त्याच्या ज्या कारणामुळे ते होतात, त्या गोष्टी आपण जर बाजूला केल्या नाही, तर काही अंशी, अर्थात हे खूप कमी प्रमाणात आहे, रेअरली परत बाईल डक्टमध्ये खडे होऊ शकतात. गॉल ब्लॅडर काढून टाकल्यानंतर काही साइड इफेक्ट्स दिसू शकतात का? हो, अगदीच. कारण बघा, की गॉल ब्लॅडर हा एक पचनासाठी महत्त्वाचा असलेला अवयव आहे. जरी तो रिझर्वायर आहे, पण याच्यामध्ये असलेलं जे पित्त आहे, ते फॅट मॉलिक्युल्सचं पूर्ण पचन करणं, घेतलेल्या खूप गरिष्ठ म्हणजे जड अन्नाचं पचन करणं, हे त्याचं काम आहेच. आणि जेव्हा पेशंट्समध्ये आपण गॉल ब्लॅडर काढून टाकू, तेव्हा जर समजा पेशंटनी जड अन्न घेतलं, तर त्याला पचनाचे आजार होणार आणि विशेषतः काही पेशंट्समध्ये गॉल ब्लॅडर काढून टाकल्यानंतर काही महिन्यापासून ते काही वर्षापर्यंत लूज मोशन्स, डायरिया किंवा त्या मोशनमध्ये, शौचामध्ये तेलकटपणा, तुपकटपणा अशा प्रकारे, कारण फॅटचं पूर्ण पचन होत नाही. म्हणून महिनोन-महिने अशा प्रकारचा डायरिया होऊ शकतो किंवा काही पेशंट्समध्ये अपचन होऊ शकतं. पेन पण काही पेशंट्सना खूप दिवस राहू शकतं. अशी काही लक्षणं आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लक्षणं आहेत. फार रेअरली काही पेशंट्समध्ये ब्लड क्लॉट होण्याची शक्यता असते.
तर असेही काही लक्षणं आहेत किंवा त्याच्यानंतर उद्भवणाऱ्या काही समस्या आहेत. तर काही पेशंट्समध्ये ह्या समस्या बघायला मिळतात. सर, ज्या पेशंट्सना हे इंडिकेट केलेलं असतं, की तुम्ही आता पित्ताशय काढून टाकायला पाहिजे. त्यांचा प्रश्न आहे, की पित्ताशय काढून टाकल्यानंतर व्यक्तीला नॉर्मल आयुष्य जगता येतं का? काही अंशी याचं उत्तर होय असं आहे. कारण जर समजा त्याने जीवनशैलीमध्ये बदल केले आणि त्यांनी हे लक्षात घेतलं, की आपलं आता पित्ताशय काढलेलं आहे. म्हणजे खूप जड अन्न पचवण्याची क्षमता आपली कमी झाली आहे. त्यामुळे त्यांनी पित्ताशय काढून टाकल्यानंतर असा आहार-विहार तज्ञाकडून डिझाइन करून घ्यायला पाहिजे. त्या व्यक्तीसाठी काय सुटेबल आहे आणि ते जर त्याचं पालन काटेकोर करत असतील, तर पित्ताशय काढून टाकल्यानंतरही ते नॉर्मल जीवन जगू शकतात. त्यांना फारशी अडचण किंवा फार काही कठीण जातं असं नाही. परंतु हे नक्कीच आहे, की पित्ताशय तसा महत्त्वाचा अवयव आहे, जो अन्नपचनामध्ये भाग घेतो. म्हणून पचनाच्या काही समस्या त्यांना उद्भवू शकतात, असं आहे. आयुर्वेदामध्ये यासाठी काय उपचार सांगितलेत? आयुर्वेदामध्ये पित्ताशयाचे आणि हे जे खडे आहेत, ह्यांचे खूप चांगले उपचार आहेत. म्हणजे कुठल्याही उपचारामध्ये पथ्य महत्त्वाचं असतं आणि आपण बघितलं, आता चर्चा केली, की जीवनशैली बिघडल्यामुळे आपण आहारामध्ये काय घ्यायला पाहिजे ते न घेता आपण पॅक्ड फूड वाढवलंय, टिन्ड फूड वाढवलंय किंवा कॉम्प्लेक्स प्रोसेस केल्यात. तयार करताना, रेसिपीज तयार करताना त्याच्यामध्ये खूप वेगळ्या गोष्टी टाकणं किंवा आपल्यासाठी सुटेबल जे आहे ते न घेणं, अशामुळे हळू-हळू तेला-तुपाचं प्रमाणही वाढत गेलं किंवा जातं. शारीरिक हालचाली खूप कमी आहेत. अशा जीवनशैलीमध्ये शरीरामध्ये कोलेस्टेरॉल वाढणं, पुन्हा खडे होणं ह्या गोष्टी होत असतात. तर हे सगळं आपण व्यक्तिशः म्हणजे प्रत्येक व्यक्तीला काय सुटेबल आहे आणि काय त्रासदायक, हे डॉक्टरच्या समोर बसून ठरवायला पाहिजे त्यांनी. त्यांचे जे कोणते डॉक्टर आहेत, त्यांच्याशी याची चर्चा व्हायला पाहिजे. आणि मग असा एक प्रोग्राम आहाराच्या बाबतीत जर ते ठरवतील, ज्याला आपण पथ्य म्हणू, ते आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा आम्ही कुठल्याही पेशंटचं पथ्य ठरवतो. प्रत्येक माणसाला काय आवश्यक आहे, कारण प्रत्येकाची गरज वेगळी असते, पचनाचं स्वरूप वेगळं असतं, कालावधी वेगळा असतो. तर पथ्यावर आम्ही भर देतो. टेलर मेड असा एक प्रोग्राम, म्हणजे त्या व्यक्तीला काय करणं आवश्यक आहे त्यानुसार पथ्य, अपथ्य काय त्याच्यासाठी ते पण ठरवणं, ते पण फार महत्त्वाचं आहे. आणि ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरं विरेचन होणं, म्हणजे करणं, की गॉल ब्लॅडर जे आहे ना, हा जो अवयव आहे, लिव्हर आहे, गॉल ब्लॅडर आहे, ह्यांचा विरेचन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणि ते पण पिरियॉडिकल, विशिष्ट कालावधीनंतर अन्ननलिका व्यवस्थित साफ करणं, त्याची पद्धत असते आयुर्वेदामध्ये आणि ती वेगवेगळ्या पेशंट्समध्ये वेगवेगळी असते. तर त्या पद्धतीने ते ठरवून विरेचन करणं, पोट साफ करण्यासाठी, बोलीभाषेत ज्याला आपण म्हणू, सहज समजण्यासाठी मी असं म्हणतो, की पोट साफ करणं. त्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धतीने ते करणं, अशी विरेचन ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये गॉल ब्लॅडर एम्प्टी केलं जातं. लिव्हर पण परत आपण त्याला स्टिम्युलेट करतो व्यवस्थित काम करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल व्यवस्थित सांभाळणं, बाइल साल्ट आणि कोलेस्टेरॉलचा अनुपात सांभाळणं, ह्यासाठी ह्या विरेचन उपचाराचा खूप चांगला उपयोग होतो. आणि ज्या आजारामुळे पण जर समजा हे स्टोन्स होत असतील, तर ते सुद्धा कमी होण्यासाठी त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तर ती विरेचन ट्रीटमेंट करणं, त्याच्यानंतर जीवनशैलीमध्ये बदल करण्यासाठी व्यायाम करणं आणि औषध. आणि आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापासून खूप चांगली औषधं याच्यासाठी सांगितलेली आहेत. म्हणजे हे स्टोन वितळवणं, कधी-कधी गॉल ब्लॅडरमध्ये गाळ जमा झालेला असतो, तो कमी करणं, बाईल व्यवस्थित करणं, गॉल ब्लॅडरची भिंत जी सुजलेली असते, त्याची सूज कमी करणं, कॉमन बाईल डक्टमधून हे कडे सहज पास होतील ह्या आकाराचे जेव्हा ते होतात, तेव्हा ते निघून पण जातात बऱ्याच पेशंट्समध्ये. तर अशा प्रकारे ट्रीटमेंट डिझाइन करणं
आणि ट्रीटमेंटचा फोकस असा असतो की त्या ज्या कारणामुळे ही खडे झालेत ते खडे कमी करण्यासाठी वेगवेगळ्या औषधींचा उपयोग करणं. अशा खूप औषधी आहेत पोटातून घेण्याच्या आणि त्याच्यानंतर हे खडे हळूहळू कमी होताना दिसतात. म्हणून असं 4 आघाड्यावर काम करावं लागतं. पथ्य आहे, विरेचन उपचार आहेत, त्याच्यानंतर जीवनशैलीमध्ये बदल आहेत आणि औषधी आहेत. अशा प्रकारे केलं तर नक्की त्या पेशंट्सना फायदा होतो. कॉम्प्लिकेशन्स पण आपल्याला टाळता येतात आणि प्रत्येक पेशंट्समध्ये ऑपरेशनच करावं असं काही नाही. ॲलोपॅथीमध्ये सुद्धा बऱ्याच पेशंट्सना औषधी ट्रीटमेंट देऊन बघितली जाते. तेव्हा अशा आजारासाठी आपण आयुर्वेद तज्ञाशी चर्चा करून योग्य तज्ञाशी चर्चा करून आपला ट्रीटमेंट प्लॅन ठरवला तर नक्कीच ह्याच्यामध्ये खूप फायदा होतो. सर साधारणतः किती पेशंट्सना आपल्या उपचारांनी फायदा झालेला आहे? असे शेकडो पेशंट्स आहेत जे ह्या आजारासाठी आपल्याकडे येतात आणि मग आपण जसं आपण बोललो की व्यक्तिशः म्हणजे त्या व्यक्तीला कशाची गरज आहे. कारण उपचार करताना आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा वेगळी आहे. तर त्या व्यक्तीमध्ये कोणती कारणं आहेत, त्यांना कोणती औषधं आपण द्यायला पाहिजे, कोणत्या जीवनशैलीमधले कोणते बदल त्यांच्यामध्ये करायला पाहिजे, असे आपण जर केले तर आपण उपचार सहज करू शकतो आणि आम्ही शेकडो पेशंट्सना हे उपचार दिलेले आहेत आणि त्याचा खूप चांगला उपयोग त्यांना झालेला आहे. सर ऑनलाईन कन्सल्टेशन जर कोणाला करायचं असेल, तर तो व्यक्ती तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकतो? आता हे पोचणं तर खूप सोपं झालेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या आपण फोन नंबर, मोबाईल नंबर पण देऊ आणि त्यावर ते संपर्क करू शकतात, अपॉइंटमेंट घेऊ शकतात आणि नाशिकमध्ये आपलं क्लिनिक आहे. स्थानिक पेशंट्स नाशिकमध्ये आम्हाला प्रत्यक्ष भेटू शकतात किंवा बाहेरगावचे काही पेशंट्स असतात ते येऊन पण भेटू शकतात किंवा फोनवर अपॉइंटमेंट घेऊन व्हिडिओ कन्सल्टेशन आजकाल आपण करतोच. त्या माध्यमातून योग्य उपचार ते घेऊ शकतात. डिटेल आपण त्यांचे रिपोर्ट्स वगैरे पण आपण WhatsAppवर युजुअली बघतो आणि त्याच्यानुसार कन्सल्टेशन करतो आणि मग उपचार पॉसिबल आहेत किंवा काही पेशंट्सना अगदी दुसऱ्या स्टेटमध्ये काही पेशंट्स असतात त्यांना पण ह्या पद्धतीने कन्सल्टेशन करून कुरिअरनी औषधं वगैरे पाठवता येतात. त्यामुळे हे आता सोपं झालेलं आहे. थँक यू सर. तुम्ही आजच्या या चर्चासत्रामध्ये अतिशय सुंदर माहिती आम्हाला सगळ्यांना दिली. ही नक्कीच सगळ्या दर्शकांना खूप फ्रुटफुल ठरेल अशी आशा करते. आणि तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद यांच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू गौरी. थँक्यू दर्शक हो.